महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी, हक्काचा पीक विमा 100% मिळण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, शेतीला मजबूत कंपाऊंड करण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 3 सप्टेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे। 3 सप्टेंबरपर्यंत सरकारने जर का आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर 4 सप्टेंबरपासून सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे, जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थानाच्या राजवाड्यासमोर मी स्वतः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे। माझ्याबरोबर हजारो शेतकरी असतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी 4 सप्टेंबरपासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल। या सरकारला सळोकापोळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज 3800 रुपयानं सोयाबीन विकला जात आहे आणि सोयाबीनचा उत्पादन खर्च 7-7.5 हजार रुपये, किमान सोयाबीनला 7,000 किमान आणि 9,000 कमाल असा भाव मिळाला पाहिजे। कापसाला किमान 10,000 आणि 12,500 कमाल भाव मिळाला पाहिजे मागणी आहे आणि मार्चपर्यंतच हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे होता, तो मिळाला नाही। आणि महाराष्ट्रातला शेती उद्योग तोट्यात असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंबानी अदानीचं जसं तुम्ही कर्ज माफ करता राईट ऑफच्या नावाखाली, तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ करा, ही आमची मागणी आहे। ह्या मागण्या घेऊन आरपारची लढाई आम्ही 4 सप्टेंबरपासून या महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत। ही लढाई संघटनेपुरती पक्षापुरती नसेल तर महाराष्ट्रातल्या सबंध शेतकऱ्यांनी जात धर्म पक्षभेद विसरून या लढाईमध्ये सामील व्हावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।